युवराज माने सर म्हणले म्हणून आम्ही वाचले असं नको आहे पुस्तक. आम्हीच वाचलं. गरुडचे कोणाचं आहे ते भरत आंधळे. ओके. अजून काय असणं काय वाचले या व्यतिरिक्त वाचलेल्या पुस्तकांची नावं आपण. आता कसं कोणीतरी सांगतं ना हे वाचा, बरोबर आहे, सांगतात ना सर अरे हे छान पुस्तक आहे हे वाचा, किंवा कोणीतरी पाहुणा येतो आणि तो सांगतो की अरे तुम्ही एक होता कारवर वाचलं का. तर एक होता कारवर वाचला असेल ना तुम्ही सगळ्यांनी. त्याचं अजून एक आलंय मुलांसाठीचं दुसरं, किमयागार कारवर. ते वाचलं का? किमयागार कारवर. किमयागार वाचून दाखवलं नाही किमयागार कारवर वाचून दाखवले मी. झालं ना ते. मला ते कोणीतरी सांगतं आपल्याला. तसं तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्रंथालयातलं असं कोणतं पुस्तक वाचलं की मी ते काढून वाचलं कडे. इतकी दुखी लेखक माहिती ते वाचलं. ओके. पुस्तक पेटी. प्रेरणादायक कथा गोपन शिंदे. हो. शक्ती आणि युक्तीच्या गोष्टी शिप्रा शहाणे. इरजोड. ते कोणी वाचलं? करपलेलं रान. सर्वात आमचा. जास्त सूर्य जगलेला माणूस क्षितिज देसाई. ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध. गेले ते दिन गेले शिप्रा शहाणे. शाले मातेच्या कुशीत. काय फायदा होतो बरं वाचन करून? एक सांगायचा फायदा एकाच वेळी, आणि वाक्यांमध्ये नाही सांगायचं, एक शब्द सांगायचा. काय फायदा होतो? आपल्याला भविष्य कसं जगायचं ते कळतं. विचारामध्ये भर पडते. विचारात भर पडते. जग पाहण्याची एक गवाक्षा. जग पाण्याची एक जग पाहण्याचा एक गवाक्षा. गवाक्ष आहे. छान. वाचल्यानंतर असं वाटतं की जणू आपण आकाशामध्ये उंच भरारी घेत आहोत. अरे आणखी वाचनाचा फायदा काय? बेडक्यासारखं फुगल्यासारखं. वाचायलो की आपण बेडकासारखं अमृत फुगल्यासारखं. प्रशांत केल्यासारखं वाटतं. अमृत मिळाल्यासारखं वाटतं. वाचताना आपल्या मनात विचार म्हणजे पडतात. विचार निर्माण होतात. छान आहे. छान. नवी जिद्द निर्माण होते. जिद्द निर्माण होते. आपण वाचल्यानंतर आपल्याला म्हणजे दुसरं पुस्तक वाचताना सुद्धा पुढे वाचता येतं. ओके. आलेले प्रश्न सुटतात. एकदा वाचले की वाचतच राहावं. आलेले प्रश्न सुटतात. वाचत राहा वाटतं का? पण मोबाईल वगैरे किती छान असतं. मोबाईल मध्ये किती छान डील करतात लोक. फेसबुकवर लिहितात, नट्या छान येतात, त्या गाणं म्हणतात, काय करतात ना किती त्या फेसबुकवर. मग ते बघत बसायचं आहे की नाही? सगळ्यांकडे मोबाईल आहेत ना घरी मोबाईल असेल ना, मग ते बसायचं बघत असं. मला तर मजा येते बाबा. एक झालं की म्हणजे रात्री 10ला जर बघायला सुरुवात केली तर 1 वाजला तरी लक्षातच येत नाही, इतकं त्याच्यावर छान बघायला मिळतं. तुम्ही का नाही बघत? आमच्या गुरुजींनी त्याचे दुष्परिणाम सांगितले. गुरुजींनी दुष्परिणाम सांगितले. काय दुष्परिणाम आहे? डोळे दुखतात, डोक्यावर परिणाम होतो, मग तेच सारखं बघावं वाटतं. आमच्या गुरुजींनी सांगितले की त्याचा म्हणजे किती वापर करायचा आणि कोणत्या हद्दीपर्यंत त्याचा वापर करायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे की हे वय आपलं पुस्तक वाचण्याचं आहे, ना की मोबाईल पाहण्याचं. छान. आपल्याला वाटतं की आपल्याला फक्त मोबाईल मधून करमणूक होऊ शकते, टीव्ही मधून करमणूक होऊ शकते, पण ज्याला पुस्तकाची आवड आहे त्याला पुस्तकामधून सुद्धा करमणूक होऊ शकते. शीतल. गुरुजींनी सांगितलंय की मोबाईल पेक्षा पुस्तकांचं वाचता. गुरुजींनी सांगितलेलं सगळं ऐकता का रे? सगळं गुरुजी सांगतील ते सगळं ऐकता तुम्ही? सगळं ऐकता ना? बघा गुरुजी समोर विचारायला लागले. बरोबर आहे तुमचं. हे तर वापरायचं आहे ना. तंत्रज्ञान नाकारायचं नाही आपल्याला. तंत्रज्ञान दररोज नवीन गोष्टी घेऊन येणार. आज आलंय, उद्या पण येणार, पण ते आपल्यासाठी किती वापरायचं हे आपण ठरवायला लागेल की नाही. तासनतास बिनकामाच्या रील बघण्यापेक्षा एखादं प्रेरणादायी चरित्र वाचलं, एखादं चांगलं इंग्रजी पुस्तक वाचलं, एखादं छान हिंदी पुस्तक वाचलं, कुठल्याही विषयाचं तुमच्या आवडीचं, शोधांच्या कथा वाचल्या, त्याने शोध कसे लागले असतील त्याच्या कथांचं पुस्तक वाचलं तर आपलं नॉलेज वाढेल की नाही, आपलं नॉलेज अपडेट होईल की नाही. त्यामुळे आपण मोबाईल कमी बघतो. गरजेपुरता वापरू. आपण कॉल करायचा असेल तर वापरू, पण विनाकारण म्हणून आपण मी सुरुवातीला काय म्हणलं, अतिरेक करायचा नाही, म्हणजे मर्यादित वापर करायचा. त्यामुळे तुम्ही मोबाईल कमी बघताय, बरोबर आहे. इंटरनेटचा वापर करता का? कधी केलाय?
इंटरनेटचा वापर तू सांगा कशाला ना. केला नाही वापरलं नाही का आता इथून पुढे तुम्हाला तंत्रज्ञानाचं शिक्षण पण मी खरं सांगू का मला जर तुम्ही विचारलं ना की का वाचता माझं एक माझं कारण असं की मला खूप आनंद मिळतो खूप आनंद मिळतो मला मी वाचलं एक छान पुस्तक झालं काल हे वाचलं आता हे मला वाचायचं आहे बरोबर आहे की नाही बाकी तर सगळं होतच त्याच्यात पण एकाच वेळी खूप माणसांचं जगणं कळतं असंख्य चरित्र वाचण्यामधून एकाच वेळी माणसाने किती संघर्ष केला किती वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थितीतून ही माणसं पुढे गेली आणि मोठी झाली त्यांनी प्रश्न कसे सोडवले स्वतःचे आणि त्यांच्या संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळते है की नाही? त्यामुळे नियमित वाचन वाचनाचा संकल्प कसा करता कसं ठरवायचं एक सोपं सूत्र सांगतो आपला जितका वाढदिवस असतो की नाही आता तुझा कितवा वाढदिवस आहे येणारा 26 जानेवारी कितवा 14वा. वर्ष 13वा 14वा 14 आपला जो काही वाढदिवस आहे ना त्याला गुणिले 100 करायचं तुझा कितवा वाढदिवस आहे 14वा झाला झाला आपण झालेला जरूर 14 गुणिले 100 किती झालं 1400 1400 पानं वर्षभरात वाचायची बरोबर आहे गुरुजी तुमचं वय किती आहे माझं 45 45 गुणिले 100 किती झाले 4500 गुरुजीने किती पानं वाचायचे 4000 हे वाढदिवस ते वाढदिवस 4500 पानं झाली पाहिजे जास्त झाले तर चांगलंच आहे पण कमी नाही झाले पाहिजे असा आपण संकल्प करायचा वेळ मिळेल तेव्हा छान छान वाचायचं मग हळूहळू तुम्हाला काय कळतं माहितीये का मला काय आवडायला लागलं हे कळतं काही जणांना विज्ञानाच्या गोष्टी आवडतात काही जणांना चरित्र आवडतात काही जणांना कविता आवडतात काही जणांना कथा आवडतात किंवा नदिष्ट सारखं लेखन आवडतं आणि मग आपल्याला ते कळायला लागलं की आपण ते वाचत राहायला आता तुम्हाला एकत्रित सर पुस्तक देत आहे पण नंतर हळूहळू तुम्हालाही कळतं की मला काय वाचायला आवडतं कळालं चला आता तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा हा दादाशी बोला आता काय तुम्हाला